संसारी जन्मले दयावंत जे अंतरी येथ उपकारासाठी आले जा वैकुंठी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पहा। गुरुरायाला वंदन करण्यापूर्वी समस्त तुम्हा श्रोत्यांना आजच्या या पर्वणी निमित्त तुम्ही ज्या कारणा हेतू इथं जमला आहात, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्यांच्या दरबारामध्ये जो दरबार माझ्या सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा आहे, इथे येणारा प्रत्येक साधक, इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा माणूस नसतो। इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा माणूस नसतो आणि स्वतः एक साधकही नसतो। शब्द नीट आहे का? इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा माणूसही नसतो, साधकही नसतो। जो इथे येतो तो फक्त चैतन्य असतो, जो इथे येतो तो फक्त ब्रह्मस्वरूपाने येतो। म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, तुम्ही सर्वजण देववृंद आहात, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी माता पित्या समान आहात। भलेही मी एक अज्ञानी लेकरू आहे, या लेकराचे बोबडे बोल ऐकण्यासाठी जरी तुम्ही आले असाल तरी एक गोष्ट लक्षात घ्या, आजची पर्वणी परत परत येणार नाही, आजचा दिवस परत परत येणार नाही। त्यामुळं आजच अंतःकरण शुद्ध करून घ्या, कारण अंतःकरण शुद्ध करून घेण्यासाठी बाबांनी अजून एका पर्वणीचं निमित्त आपल्याला आणून दिलं। विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू थाप टाकायची माऊली। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन नमन हो रंगा करू हो पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचार। दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा। पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा जी सद्गुरु दास तुकाराम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुका ज्या संगतीने विराग झाला
मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला अभय माझ्या हृदयात आहे त्यानेच माझे मजहित केले ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी गुरुपादुकेला मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर 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 ओ करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा करा दयाला करुणा करा दयाळा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो लादलो पवन झालो चराचरी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल ठेव ठेव असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू ज्यांचं गाव आहे इंद्रायणी ज्यांची माये तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे देहू ज्यांचं गाव आहे इंद्रायणी ज्यांची माये तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी तुमच्या आमच्या हृदयावर तर राज्य केलंच परंतु आज अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर ज्यांनी राज्य केलं असे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जन्माला आलेल्या एका संसारी जीवाला ज्या जीवानं संत ही पदवी प्राप्त केली त्या पदवीला धन्यता देणारा अभंग विठ्ठल या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्या शिरण्यापूर्वी या अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अगदी सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पहा भारताच्या या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे त्या राज्यामध्ये इगतपुरी नावाचा एक तालुका आहे नीट लक्ष देऊ नाही का प्रत्येकाचं कान इकडं पाहिजे बरं डोळ्यात तेज पाहिजे डोळ्यामध्ये नजरेला धार पाहिजे कारण प्रत्येक शब्द हा बाबांचा आहे प्रत्येक शब्द कोणाचा आहे भारत एक देश आहे त्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे भारत नावाचा एक देश आहे त्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये इगतपुरी नावाचा तालुका आहे आणि गावाचं नाव आहे खर्डेगाव या गावामध्ये एका हिऱ्यानं जन्म घेतला 1920 साली एक हिरा एक रत्न एक अनमोल रत्न चव्हाण कुटुंबियांच्या पोटी जन्माला आले नीट लक्ष देऊ नाही का बरं 1920 साली या भारतातला अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाची ज्योत तुम्हा सर्व मायबापांच्या हृदयात पेटवण्यासाठी त्या वास खर्डे गावामध्ये एक रत्न जन्माला आलं आणि त्या रत्नाचं नाव म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा
होतं की हा मुलगा भविष्यात जाऊन महाराष्ट्राचं संपूर्ण चरित्र बदलून टाकेल. कोणाला माहिती होतं अज्ञानात चाच पडणाऱ्या या समाजाला ज्ञानाची दिव्य ज्योत दाखवणार होतं. हो, कोणालाही ठाऊक नव्हतं. बाबांनी संपूर्ण आयुष्य तुम्हासाठी दान दिलं, समर्पित केलं. प्रत्येक श्वास निश्वास तुमच्या आमच्यासाठी जगला. अशा महात्म्याने आज 73 वर्ष फक्त समाजाचा विचार केला. त्या महात्म्याचाच पुण्यतिथी सोहळा आहे, लक्षात घ्या. आणि हो, हे फक्त मोडणीमच्या पवित्र भूमीवर होत नाहीये बरं. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझ्या बाबांच्याच पुण्यतिथी साजरी होती. तुकोबाराय म्हणून गेले, तुका म्हणे एका मरणाची सरेन उत्तमाची उरे कीर्तिमान. अरे तुम्ही जिवंत असताना लोक तुम्हाला किती ज्ञात ठेवतात याला महत्व नाही, तुम्ही गेल्यानंतर हा समाज तुमची किती आठवण काढतो यावर ठरतं तुम्ही तुमचा जीवन काळ कसा जगला. हो, माझ्या बाबांनी 78 वर्ष तुम्हा आम्हासाठी समर्पित केली. म्हणून असं म्हणतात माणसाचं होतं वर्षश्राद्ध, संतांची होते पुण्यतिथी. लक्षात घ्या, संत त्यांच्या स्वइच्छेने पृथ्वीवर येतात. देवाला आणावं लागतं आणि तुम्ही आम्ही वासनेने येतो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी भावी साच भावे वरताया. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले. हो, अशा महात्म्याचा आज पुण्यतिथी सोहळा आहे. आणि सांगू, एक लेकरू आईचं वर्णन कधीच करू शकत नाही बरं. हो, पण लेकरासाठी तो सुद्धा फार मोठा सोहळा आहे. एका लेकरानं आईचं वर्णन करावं याच्या पलीकडे त्या लेकराचं भाग्य नाही, त्या लेकराचं सौभाग्य नाही, त्या लेकराचा आनंद नाही. पण तितकंच सत्य आहे की लेकरू तेवढ्या पात्रतेचं पण नाही. एका आईचं वर्णन लेकराने करावं एवढी त्या लेकराची पात्रता नाही. पण शास्त्र सांगतं, काय सांगतं? शास्त्र सांगतं वयाने, ज्ञानाने, मानाने, अनुभवाने, सन्मानाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसमोर लहानांनी भाष्य करू नये. काय सांगतं शास्त्र? शास्त्र सांगतं वयाने, ज्ञानाने, मानाने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसमोर लहानांनी भाष्य करू नये. पण शास्त्र असंही सांगतं माणसाने अशा ठिकाणी बोलावं ज्या ठिकाणी जाणारा शब्द नसतो. माझी मज झाली अनावर वाचा, चंदया नामाचा घेतलासी, चंदया नामाचा घेतलासी. माझी मज झाली अनावर वाचा, चंदया नामाचा घेतलासी, चंदया नामाचा घेतलासी. माझी मज झाली अनावर वाचा, 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 चंदया नामाचा घेतला, चंदया नामाचा घेतलासी. माझी मज झाली अनावर वाचा, चंदया नामाचा घेतला होते, चंदया नामाचा घेतला होते. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. पहा, एका लेकराची जी वाचायनी आहे ती अनावर कधी होते माहिती का? त्या लेकराला जेव्हा त्या नामाचा छंद लागतो. लक्षात घ्या, माझ्या वाचेला वळवणारी सत्ता, माझ्या बुद्धीला वळवणारी सत्ता, माझ्या या श्रीमुखातून जे शब्द काही बाहेर पडते ती बाहेर पाडवणारी सत्ता ती एकच आहे. ती म्हणजे तुमच्या आमच्या ठाई चैतन्य रूपाने वास करते, ती म्हणजे त्या नामाची सत्ता. ओ, दिसणारी जरी व्यक्ती असली तर पहा, साधक कोणाला म्हणावं तेही मी सांगणार आहे. तुम्ही सर्वजण साधक आहात, श्रीपाद बाबांची लेकर आहात, श्रीपाद बाबांचे बछडे आहात. तुम्हाला एवढं ज्ञात असेल, इथं उभारणारा फक्त आणि फक्त एक बाहुली समान देह आहे. या बाहुलीला नाचवणारी सत्ता वेगळी आहे. कारण जिथं देवाच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हाल
वेदासी बोलणे तुझी सत्तेने तुझी सत्तेने वेदासी बोलाने सूर्यासी चालणे तुझी बणे सूर्यासी चालणे तुझी बणे सूर्याची चालने तुझी बळे सूर्याची चालने तुझी बळे ओ तुझ्या सत्ते वेदांशी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे. याचं प्रमाण स्वतः माऊलींनी दिलं. म्या बोलविला वेद बोधे, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, जो जगात ते चालित. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतःची सत्ता स्पष्ट करत सांगितली की बाबा जिथं सूर्य सुद्धा माझ्या सत्तेशिवाय उगवत नाही, जिथं वेद सुद्धा माझ्या सत्तेशिवाय बोलू शकत नाही, तर मग विचार कर हे एक अज्ञानी लेकरू आहे. ते भगवंताच्या सत्तेशिवाय तुम्हासमोर बोलू शकत नाही. हे सगळे शब्द माझ्या बाबांच्या लक्षात घ्या. आणि हो, चांगला विचार केला तर या 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाचं आचरण तुम्ही कराल. मी काय म्हटलं? चांगला विचार केला तर. जर विचार करा, जर 2 तासाचं कीर्तनकार कसा करतोय हे जर ऐकायला आला असाल तर कधीच आयुष्याचा उद्धार होणार नाही. बरं, माझा उद्धार कशा प्रकारे होईल, किम कारणाने आज मी या कीर्तनात उपस्थित आहे, या प्रश्नांची उत्तर एकदा अंतःकरणाला विचारा. 2 तासाचं कीर्तन आयुष्याचा सार आहे, एवढं लक्षात घ्या. विठ्ठल तुम्ही सगळेजण माझे माय बाप आहात, देववृंद आहात, म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. बरं, मान्य आम्हाला बाबांचा जन्म 1920 साली झाला. किती साली झाला? 19. मान्य आहे का आम्हाला? हो, मान्य. बरं ठीक आहे, जो साधक आहे त्यानं या प्रश्नाचं उत्तर द्यावं की खरंच बाबांचा जन्म 1920 साली झाला का? खरंच झाला? मग 1920 आधी बाबा नव्हते का? होते. 1920च्या आधी बाबा नव्हते. मग 1920 साली कोण जन्मलं? ओ, एक लक्षात घ्या, 1920 साली जो जन्मला तो देह होता, 1998ला जो गेला तो देह होता. बाबा तर अनंत युगाचा आत्माराम आहेत. हो, आज कोणी पण म्हणावं बाबा नाहीत, आपण जिवंत आहे ना, ती चेतना आहे ना, ती बाबांची चेतना आहे. तुम्ही आम्ही आज ब्रह्मस्वरूपाला का पोचलो? त्या चेतनेमुळे पोचलो, त्या चैतन्यामुळे पोचलो. 1920च्या आधीही बाबा होते, 1920 नंतरही बाबा होते, आणि इथूनही जोपर्यंत पृथ्वीचा अंत होत नाही तोपर्यंत बाबा जिवंत राहणार. हो, तुमच्या आमच्यामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे बाबा आहेत. म्हणून तुम्हाला सांगू, आजही हो, मुळात झालंय काय माहिती का, मी वयाने जरी मी लहान असले ना तरी माझ्या दृष्टीला एक गोष्ट खटकते बरं. आणि ती गोष्ट अशी आहे की बाबा आम्हाला समजलेच नाहीत, बाबा आम्हाला उमगलेच नाहीत. आम्ही फक्त देहापुरतं मर्यादित ठेवून स्वतःला साधक ही पदवी लावून घेतली, पण बाबा आमच्या अंतःकरणात कधी उतरलेच नाहीत. उतरले? हो, बाबा एवढी कधी छोटी गोष्ट नव्हती की तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाला ती समजावी. आम्ही समजून घेतलं नाही. हो, आम्ही स्वतःला साधक म्हणवतो. अरे साधक कोणाला म्हणावं नीट लक्ष देऊ नये का? ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघून स्वर्गातल्या देवाला आनंद व्हावा. हो, ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघून स्वर्गातल्या देवाला आनंद व्हावा, मुखातली वाणी ऐकून दगडाला पाजर फुटावा. एवढं सुंदर चरित्र एका साधकाचं असतं, ज्याचं अंतःकरण गंगेपेक्षाही निर्मळ असतं आणि ज्याचं अंतःकरण तुळशीच्या पानापेक्षाही पवित्र असतं, त्याला म्हणावं साधक. आमच्या बुद्धीतलं द्वैतच जाईना. गेलं का हो? आमच्या बुद्धीतला द्वैतच जाईना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मन भेदाभेद ब्रह्म. आमच्या दृष्टीतला भेदच जाई नाही. समाधी हरीची समसुखे विन, समाधी हरीची समसुखे विन, समाधी हरीची समसुखे विन, समाधी हरीची समसुखे विन, न साधन दान द्वैत बुद्धी, न साधन दान द्वैत बुद्धी, न साधन दान द्वैत बुद्धी. समाधी हरीची समसुखे विन,
न साधील जाण द्वैत बुद्धी. आमच्यामध्ये द्वैत आहे. लक्षात घ्या. भलेही बाबांनी सांगितलं की तुम्ही काय करा, अनुग्रह घ्या, अनुग्रहाने तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. मायबाप आम्ही अनुग्रह घेतला, आम्ही नाम घेतलं, परंतु अंतःकरणाच्या ठिकाणची आमची शुद्धता का गेली नाही, का शुद्धता आली नाही, का आमच्या चित्तामध्ये द्वैत गेलं नाही, याला कारण आपण आहे. लक्षात घ्या. आजही 750 वर्षानंतर माऊलींची ज्ञानेश्वरी तुम्हा आम्हाला अज्ञानाच्या प्रकाशात ज्ञानाची दिव्य ज्योत आहे. आजही 350 वर्षानंतर तुकोबांची गाथा तुमचा आमचा माथा ठीक करण्यासाठी आज देखील उपयुक्त आहे. मात्र आमचं अंतःकरण एवढं अशुद्ध झालं ना, शुद्ध असणाऱ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला अशुद्ध दिसू लागल्या. पाप गेल्याची खून नाही पालटले अवगुण, नाही पालटले अवगुण, नाही पालटले अवगुण. पाप केल्याची गुण नाही पालटले अवगुण, नाही पालटले अवगुण, नाही पालटले अवगुण. लक्षात घ्या. पाप आणि पुण्य आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवामध्ये पाप कोणत्या गोष्टी निमित्त असतं पहा. आपण जर जीवन जगत असतो, जीवन जगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा पापाची व्याख्या फार मोठी करत नाही. तो एकच सांगतो, ज्या दिवशी तुझ्या अंतःकरणात, काय म्हटलं मी, ज्या दिवशी तुझ्या अंतःकरणात द्वैत भाव निर्माण होईल, समजून घे जगातला सगळ्यात मोठा पापी तू आहेस. मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या, मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या, येवनिया पाठी थापटती, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. पा तुम्हाला एक महाभारतातला फार सुंदर प्रसंग सांगते. इकडं 18 अक्ष योनी सेना उभी आहे बरं. इकडची 11 अक्ष आणि इकडची 7 अक्ष. 11 अक्ष कोणाची, दुर्योधनाची, आणि 7 अक्ष कोणाची, पांडवांची. थोडा आवाज वाढवा. एवढी 18 अक्षयी सेना उभी असताना, महाभारताचं एवढं मोठं युद्ध रचलेलं असताना अर्जुन हतबल झालाय. तुम्हाला ज्ञात आहे अर्जुन हतबल झालाय. मी काय युद्ध करत नाही. का युद्ध करत नाही बाबा, समोर असलेले माझे ते पितामह भीष्म, लहानपणापासून ज्यांनी माझा विचार केला, ज्या द्रोणाचार्यांनी मला सर्वश्रेष्ठ घोषित करण्यासाठी एकलव्यावर अन्याय केला, ते द्रोणाचार्य. समोर असलेला दुर्योधन भले कितीही पापी असू दे, अरे पण तो माझा भ्राता आहे, तो माझा भाऊ आहे. ही अपेक्षा, ही भावना कोणाच्या मनात निर्माण झाली? अर्जुनाने देवाला प्रश्न केला, हे केशव, हे माधव, अरे तू धर्मात जाग्यात आहेस, मग मला सांग, या अर्जुनाच्या हातून एवढं मोठं पाप घडत असेल तर हा कुठं धर्म आहे? देवाने फार छोटं उत्तर दिलं बरं. हे पार्थ, तुला वाटतं ह्या सगळ्यांना मारणारा तू आहेस? हे अर्जुना, तुला अहंकार आहे, इथं प्रत्येकाला मारणारा तू आहेस, म्हणून लक्ष देऊन ऐक, मारणारा ही तू नाहीस आणि मरणारा पण तू नाहीस. उत्तरात फार मोठं गहन आहे बरं. मारणाराही तू नाहीस, मरणाराही तू नाहीस. सुख ज्याला प्राप्त होतं तूही तो नाहीस, दुःख ज्याला प्राप्त होतं तूही तो नाहीस. मरणारा तर मी आहे रे, आणि मारणारा पण मी आहे. सुख ज्याला प्राप्त होतं तो सुद्धा मी आहे, आणि इथं प्रत्येक जण मेल्यावर रडणारा सुद्धा मी आहे. ही सृष्टी मी आहे, आणि ही सृष्टी नाही ते पण मी आहे. तुझ्यातला अंश मी आहे, आणि तू कशाला धरून बसलास? तुला काय वाटतं तुझ्या या देहाने तू हत्या करशील? अर्जुनाला अहंकार झालाय, कारण अर्जुनाला एवढंच माहिती होतं की तो एक देह आहे. काय माहिती होतं? तो एक देह आहे. श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा अर्जुन एक काम कर, सांख्य योगाच्या माध्यमातून तू जाणून घे की तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. कर्मयोगाच्या माध्यमातून जाणून घे की कर्म कर, पण कर्माची अपेक्षा न करता या हृदयामध्ये निरपेक्षेची भावना तयार कर. ज्या दिवशी ही भावना निर्माण होईल
त्या दिवशी भक्तीचं अंकुर अंतःकरणात लागेल आणि तीच भक्ती आहे जी आज आपण सर्वजण बघतो की उठता बसता आपण देवाचं नाव घेतो, परंतु श्रीकृष्ण परमात्म्याने भक्तीची व्याख्या काय सांगितली? अंतःकरणामध्ये कर्म करत असताना कर्माची अपेक्षा न करता निरपेक्षतेची भावना ठेवल्यानंतर ज्या बीजाचं अंकुर निर्माण होतं ते अंकुर म्हणजे भक्ती. ही भक्ती करतो का हो आपण? मला माहिती नाही हा प्रश्न विचारण्याचा अधिकार मला कितपत आहे, परंतु मला एवढं कळतं की आजपर्यंत या पृथ्वी तलावर या ब्रह्मांडावर जेवढे काही भक्ती करतात ना, सगळी ढोंग आहेत, सगळी सोंग आहेत. भक्ती तर इथं असते, इथून ते फक्त परमात्म्याशी कनेक्ट असते. बाकी जो चालू आहे तो बाजार चालू आहे. मी वास्तविकता बोलते म्हणून कोणाला टोचत पण असेल, पण माय बाप एक गोष्ट लक्षात घ्या, भक्ती ही अशी गोष्ट आहे जी फक्त तुमच्याशी आणि परमात्म्याशी निगडीत आहे, बाकी कोणत्याही गोष्टीशी भक्ती निगडीत नाही. आज आम्ही या समाजात वावरत असताना भलेही पाहतो भक्तीच्या व्याख्या सांगणारे आम्हाला जाता येता दिसतील, पण स्वतः भक्ती आचरणात आणणारे कमी दिसतील. बरं, भक्ती करावी माझ्या तुकोबांनी करावी, भक्ती करावी माझ्या ज्ञानोबांनी करावी. वयाची 22 वर्ष अर्पण केली हो आम्हाला. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबांचा अवतार या महाराष्ट्राच्या पवन नगरीत झाला. त्या तुकोबांनी भक्ती करावी. भक्ती कोणी करावी? भक्ती करावी गोरोबा काकांनी. स्वतःच्या पायाखाली आलेलं मूल सुद्धा ज्या काकांना कळालं नाही त्याचं नाव आहे भक्ती. भक्ती करावी माझ्या श्रीपाद बाबांनी. वयाची 78 वर्षे तुम्हा मला समर्पित करून शेवटच्या क्षणी सुद्धा बाबांनी आपलाच विचार करावा, त्याला म्हणावं भक्ती. आज पण तुम्ही आम्ही इथं जण बसलो, याला कारण काय? याला कारण आहेत बाबांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आचरलेली भक्तीची व्याख्या. बाबांना समाजाशी एकच गोष्ट निगडीत होती. पहा, द्वापार युग असेल त्रेतायुग असेल, भक्ती करण्यासाठी तप योग तप साधना करावी लागत होती. बाबांना दिसलं हा समाज अशिक्षित आहे, अडाणी आहे, कामाच्या व्यापामध्ये स्वतःला बुडवून घेतलेला आहे. या समाजाला संसारा व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत, म्हणून संसाराचाही परमार्थ करण्यासाठी अगदी ब्रह्मापासून हंसापासून चालत आलेलं तत्व तुम्हा आम्हा सर्वसामान्य दिलं. विठ्ठल सर्वसामान्य जीवांच्या हृदयामध्ये असं म्हणतात, ये हृदयीचे ते हृदयी घातले. बाबांनी काय केलं? जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे कडून सोडावे सकळच. बाबांनी हृदयात असलेल्या परमात्म्याची तुम्हा मला ओळख करून दिली. नवे नवे तूच परमात्मा आहेस, अरे तूच भगवंत आहेस. तू फक्त मूर्तीपुरत्या देवाला बघू नकोस. इतका महान परमात्मा जर कुणी सांगितला असेल या जगाच्या पाठीवर, या महाराष्ट्राच्या पाठीवर, तर तो फक्त सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी. बाबांचं जर पाहायला गेलं चरित्र तर पहा, जे नाम तुमच्या आमच्यापर्यंत आलं ते नाम बाबांच्या आयुष्यात आलं तरी कसं? बाबा अगदी तुमच्या आमच्यासारखे लहान वयात असताना एक नाथपंथी बुवा त्यांच्या गावामध्ये आलेले होते. नाथपंथी बुवा, आता ते नाथपंथी बुवा म्हणजे फार काही आचाराने शुद्ध नव्हते. बरं, मासे खाणारे होते, कुठे काय खाणारे होते. त्यांनी काय केलं? बाबांना तो अनुग्रह दिला. बाबांना रीतही सांगून दिली, पण आपल्या बाबांना हे माहिती नव्हतं की त्याचा परिणाम काय आहे, आणि तो परिणामही झाला नाही. वयाची 23वी ज्यावेळेस बाबांनी ओलांडली त्यावेळेस केरोबाबा आणि बंडोबाबा नाशिकमध्ये चातुर्मासानिमित्त आलेले होते. चातुर्मासानिमित्त आल्यानंतर आता मात्र बाबा तरुण 23-24 वर्षे पूर्व तुम्हाला माहिती. आता बाबांच्या मित्रांनी काय केलं की पैज लावली, या टांगेवाल्यांना तू इथून पळवून लाव. आता शेवटी तरुण रक्त असतंय ते. बाबांनी पण काय केली? ती पैज स्वीकारली. इकडं बंडोबाबांचं कीर्तन सुरू आहे, रूपाचा अभंग झाला. बाबांनी विचार केला, जाऊ दे 2 तासाचं कीर्तन ऐकू आणि या टांगेवाल्यांना पळवून लावू. 2 तासाचं कीर्तन बाबांना माहिती नव्हतं माझ्या आयुष्याचं सार ठरेल. ते 2 तासाचं कीर्तन बाबांना माहिती नव्हतं त्यांचं जीवन घडवेल. ते 2 तासाचं कीर्तन त्यांना माहिती नव्हतं सच्चिदानंद पदाला पदवी प्राप्त करून दे. त्या 2 तासाचं कीर्तन ऐकल्यानंतर बाबा अंधारात जाऊन रडायले. रडल्यानंतर ते बंडोबाबा केरोबाबांनी पाहिलं.
पाहिल्यानंतर बाबा म्हटले मला ते ज्ञान हवंय, मला ते तत्व हवंय. तत्वाचा ज्यावेळेस त्यांच्यावर अनुग्रह झाल्यानंतर बाबांची अवस्था प्राप्त झाली. अवस्था प्राप्त झाल्यानंतर बाबांनी बंडोबाबाला केरोबाबाला सांगितलं, एक नाथपंथी बुवा लहानपणी आमच्याकडे आलते आणि त्यांनी सुद्धा मला हेच नाम हेच तत्व दिलं, पण माझी अवस्था झाली नाही. केरोबाबा म्हटले, देणाऱ्याचं जर आचरण शुद्ध नसेल तर ऐकणाऱ्यावर परिणाम होत नाही. बरं, बंडोबाबा आणि केरोबाबा हे आपल्या संप्रदायाचे फार मोठे खांब होते बरं का. आणि त्यांच्यामुळेच आज बाबा सच्चिदानंद पदाला प्राप्त झाले आणि बाबांमुळे हा अख्खा समाज निर्मित झाला. आम्ही रोज कीर्तन ऐकतो, आम्ही रोज कीर्तनात बाबांच्या कथा ऐकतो, आम्ही रोज ऐकतो आमच्या बाबांनी आमचा उद्धार केला, आम्हाला माणूस म्हणून घडवला, आमच्यातला देव जाणवला. देव दाखवण्याच्या आधी आम्हाला श्रीपाद बाबा उमगले का हा प्रश्न प्रत्येकाने अंतःकरणाला विचारा. कारण बाबा एवढी छोटी गोष्ट नव्हती की जी तुम्हा आम्हाला उमगावे. आम्ही जयंती पुण्यतिथी पुरतं मर्यादित ठेवलं. ज्याच्या अंतःकरणात बाबांचे विचार पहा, मी बाबा कधीच म्हटले नाहीत माझ्या देहाला लक्षात ठेवा. श्रीपाद बाबांचं हे वाक्य कधीच नव्हतं की माझी पूजा करा. त्यांचं एकच वाक्य होतं, जो काही मी मार्ग दाखवून दिला त्या मार्गाला फक्त सोडू. आमचं ते सोडून सगळं चालू आहे. हो, साध्याला पोहोचवण्यासाठी बाबांनी साधन दिलं. लक्ष देऊ नये का? साध्याला पोहोचवण्यासाठी बाबांनी साधन दिलं, पण ह्या साधनातून सुटण्याऐवजी माणूस साधनात अडकला गेला आणि साधक बनायचाच राहून गेला. वाक्य आहे का बरं? साध्याला पोहोचवण्यासाठी बाबांनी साधन दिलं. या साधनाचा मार्ग होता तुम्हा मला सोडवण्याचा, मात्र आम्ही यात एवढं अडकून पडलो की साधक बनायचंच राहून गेलो. का बरं? हो, या जगाच्या बाजारात बरीच साधन आहेत. तुम्हा आम्हाला मिळालेलं प्युअर तूप आहे बरं, प्युअर तूप आहे. आणि त्या तुपाची तुम्हा मला कल्पना पण नाही हे किती श्रेष्ठ आहे. झालंय काय, तुम्ही आम्ही अंतःकरणाच्या ठिकाणी जो भाव निर्माण केला त्या भावामुळे आम्हाला याची किंमत उमगू लागली नाही. त्या हृदयातल्या त्या अशुद्धतेमुळे आम्हाला बाबांच्या त्या तत्वाची जाणीव राहिली नाही. मायबाप, तुम्ही राजहंसाप्रमाणे माझ्यासमोर बसलेले आहात. तुम्ही राजहंसाप्रमाणे माझ्यासमोर बसलेले आहात. मला माहिती नाही माझ्या मुखातून निघणारा शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असेल की नाही, पण मला एवढं निश्चित माहिती की या शब्दाचा तुम्ही बऱ्याचदा नाही, इथून पुढं तुमच्या आयुष्यात एक शब्दाचा विचार करून आचरण करा. का माहिती? आजही मी ज्यावेळेस समाजात वावरत असताना कुठेही गेल्यानंतर बाबांचं नाव ज्यावेळेस आम्ही आदराने काढतो ना, बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, 2 तासाचं कीर्तन हे फक्त श्रीपाद बाबांवरच करावं, पण बाबांचं तत्व मात्र आम्ही समाजाला का देऊ नये. हो, आम्ही फक्त श्रीपाद बाबांच्या नावावर मोठे होऊ लागलो, शब्द लागू द्या. आम्ही फक्त श्रीपाद बाबांच्या जीवावर मोठे होऊ लागलो, पण त्यांच्या तत्वाचा अंगीकार मात्र आमच्या हृदयात कधी झाला नाही. अरे बाबांचा साधक कसा असावा, ज्याला पाहिल्यानंतर आपोआप स्थिती निर्माण व्हावी असा बाबांचा साधक असावा. अरे बाबांच्या साधकाच्या डोळ्यातली स्थिती काय असावी, ज्याचे डोळे सतत भगवंतासाठी पाणवलेले असावे. बाबांच्या साधकाची कानाची स्थिती कशी असावी, ज्याचे कान फक्त आणि फक्त देवाचं गुणगान गाण्यासाठीच ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. ही स्थिती आमची का नाही? आम्ही फक्त स्वतःला लेबल लावून घेतले साधक नावाचं, पण साधक आम्हाला उमगला का? साधक आम्हाला समजला का? ज्या दिवशी तुमचं अंतःकरण खऱ्या अर्थाने सांगू, ज्या दिवशी तुमचं अंतःकरण खऱ्या अर्थाने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी रडेल ना, त्या दिवशी स्वतःला साधक म्हणून घ्या. विठ्ठल आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी देवाने अनमोल अशा मनुष्य जन्माचा तुम्हा आम्हाला काय दिलं? जन्म दिला. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी केली. आम्ही जन्माला आलो खरं, पण जन्माला येऊन करायचं काहीच हेच विसरलो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा ह्या विठ्ठल कृपा केली.
देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, कृपा केली देवा या विठ्ठले कृपा केली, विठ्ठले कृपा, विठ्ठले कृपा केली, विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही भाऊपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असावं. आपण मनुष्य म्हणून या 84 लक्ष योनींमध्ये जन्माला आलो. पहा, या पृथ्वी तलावर किती लक्ष योनी आहेत? 84 लक्ष योनी आहेत. त्या योनीमध्ये मानव नावाचा प्राणी असा आहे ज्याच्याकडे बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजने एक केशवराजे. मानव नावाचा प्राणी असा आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे भावना आहे, ज्याच्याकडे प्रेम आहे, ज्याच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे. इतर योन्यांच्या ठाई ही क्षमता अवगत नाही. इतर योन्यांच्या ठाई हे सुख प्राप्त करायची कॅपॅबिलिटी नाही, ॲबिलिटी नाही. तुम्ही आम्ही माणूस आहोत, माणूस म्हणून जन्माला आलो. आता का आलो ऐका. भलेही आम्ही आलो सगळेजण सारखे झालेत. आईच्या उदरातूनच प्रत्येकाने जन्म घेतला आहे. लक्षात घ्या, आईच्या उदरामध्ये असताना मातेच्या उदर कुहरी पचवून विष्टेच्या दाथडीन उकडून या नवमासवरी जन्मजन्मी मरते. आईच्या गर्भात असताना बटाट्यासारखे तुम्ही आम्ही उकडलो गेलो. एवढा आतोनात आईच्या गर्भात असताना त्रास सहन केला आणि भगवंताला वचन दिलं, बाबा यातून बाहेर काढ, यातून बाहेर काढ. एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 एक वेळा करी या दुःख 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 वेगळे. दुरिताचे जाळ उगवणे, दुरिताचे जाळ उगवणे, दुरिताचे जाळ उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पाया माझा नवा, आठवीन पाया माझा नवासा, आठवीन पाया माझा नवा, आठवीन पाया आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस. रात्र ही दिवासा पांडुरंगा, रात्र ही दिवासा पांडुरंगा, रात्र दिवस पांडुरंगा, रात्र दिवस पांडुरंगा, रात्र ही दिवासा पांडुरंगा, रात्र ही दिवासा पांडुरंगा. आठवीन पाया माझा नवसा, आठवीन पाया माझा नवसा, आठवीन पाया माझा नवसा, आठवीन पाया माझा नवसा. एक वेळ करी या दुःखा वेगळी,
उदरात असणारा जीव मात्र आता देवाला म्हणतोय, बाबा या दुःखातून मला वेगळं कर. काय वेगळं कर? मी तुझी बाहेर आल्यानंतर भक्ती करेल. आतमध्ये सोहम सोहम करणारा जीव बाहेर आल्यावर कोहम कोहम करू लागला. म्हणून देवाला दया आली. म्हणून देवाने काय केलं? भूतलावर संतांची निर्मिती केली. या हेतू कारणाने केली की आतमध्ये सोहम सोहम करणारा जीव बाहेर येऊन पण सोहम सोहमच करावा. या हेतू कारणाने या समाजामध्ये संतांची निर्मिती, नवे नवे संत स्वतः अवताराला तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवासाठी आले. तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी ते वैकुंठामधून इथं आले. अभंगाचं दुसरं चरण. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी आले घरा जावई कुंती, आले घरा जावई कुंती, हो येथे उपकारासाठी, आले घरा जावई कुंती, आले घरा जावई कुंती, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी, हो आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, आले घर जावई कुंती, आले उपकारासाठी, आले घर जावई कुंती. येथ उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुमच्या आमच्यावर फार मोठा उपकार करण्यासाठी संत इथं आले. बरं, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, संतांचा हाच वारसा समाजात पेरण्यासाठी महान व्यक्तींचा जन्म होत असतो. बरं का. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या बाबांचा प्रसार करण्यासाठी आपले चौगुले बाबा असतील, ज्यांनी एवढ्या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं, आमचे खंदारे भाऊ असतील, आमचे निंबाळकर भाऊ असतील, या सर्वांच्या माध्यमातून लक्ष्मण तात्या असतील, या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बाबांचं तत्व तुम्हापर्यंत पोहोचतंय. म्हणजे तुमच्या आमच्यावर केलेले उपकार आहेत, सर्वसामान्य जीवावर केलेले हे उपकार आहेत. आणि या उपकाराची परतफेड या जन्मात होत नाही. आता ऐका काय उपकार केले. भलेही आम्हाला मान्य आमच्यावर उपकार झाले, पण काय उपकार झाले हो? आमच्यावर हे उपकार झाले की आमचा जन्म मरणाचा फेरा चुकला. कशाच्या माध्यमातून चुकला? त्या तत्वाच्या माध्यमातून चुकला. आता ऐका ते तत्व म्हणजे काय. कशाला म्हणायचं तत्व? तुमच्या आमच्याकडे आहे ते तत्व आहे का? हे नीट लक्ष देऊ नये का. पहा, आपण नाम म्हणतो की नाही? नाम हा शब्द तुमच्या आमच्या देहाला दिलेलं काय आहे? तरी पण आपण व्याकरणाच्या दृष्टीने नाम म्हणतो. बरं, मराठी व्याकरणाच्या दृष्टीने तुमच्या आमच्या देहाला दिलेलं एक प्रकारचं नाम आहे. तर मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस द्वापार युगात जन्मला, त्याच्या देहाला नाव काय दिलं? कृष्ण. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्यांच्या देहाला नाव काय दिलं? मग आम्ही पूजा कशाची करतो? देहाच्या नावाची. आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. पहा, आज दोन्हीचंही महत्त्व जाणून घ्या. आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. राम प्रभू श्री रामचंद्रांच्या देहाला दिलेलं नाव, श्रीकृष्ण हे त्यांच्या देहाला दिलेलं नाव. आम्ही याचं उच्चारण करतो आणि करा पण, कारण त्यानं काय होते? पुण्याची प्राप्ती होते, पण देहाचा उद्धार होत नाही. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे.
सज्जनाची नावे, तुम्हा आम्हाला पुण्याची प्राप्ती जरूर होते बरं. राम आणि कृष्ण या जर देहाच्या नावाची पूजा तुम्ही आम्ही केली तर आम्हाला पुण्याची प्राप्ती होते. पण ऐका, जर तुम्हा आम्हाला देहाचा उद्धार करायचा असेल तर ते तत्व लागतं. कारण माऊली हरिपाठात सांगते पहा, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. शब्द ऐका माऊलींचे. माऊली पहिल्या लाईनीत सांगते राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. जिथं राम कृष्ण हरीच्या उच्चाराने जीवनातले सगळे दोष निघून जातात. परंतु जर तरायचं असेल तर एकच हरी लागतो बरं, एकच हरी लागतो. एका हरीशिवाय जीवन तरत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरल तरलो आता उधरिलो गुरुकृपे. म्हणजे तत्व आहे ते गुरूंच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोचतं. पहा अभंगात माऊली परत सांगतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. या रामकृष्ण हरीच्या नामाने पुण्याची प्राप्ती तुम्हाला होते खरी. परंतु जर खऱ्या अर्थाने जीवनाचं मर्म जाणायचं असेल, जीवनाचं तत्व जाणायचं असेल तर तत्वाशिवाय पर्याय नाही. कारण आपण काय म्हणतो पहा, ज्या प्रभू श्रीरामांचा जन्म त्रेतायुगामध्ये झाला, ज्यांना राम म्हणून तुम्ही आम्ही ओळखतो, त्या प्रभू श्रीरामचंद्रांना लक्षात घ्या, ब्रह्मांडाचा नायक आहे, जगाचा चालक आहे, मालक आहे, तरी वशिष्ठ मुनींना शरण जावंच लागलं. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म दाखवे. स्वतः भगवंत आहे पण नरदेहाला आलेत, मनुष्य जन्माला आलेत आणि मनुष्य जन्माला गुरु करणं सद्गुरु करणं अनिवार्य हे दाखवण्यासाठी स्वतः भगवंताला परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी श्रीकृष्णाला संदीपनी ऋषींना शरण जावं लागलं. ज्या रामाचा जन्म तुम्ही आम्ही रामाला जाणलं, पण कोणत्या रामाला जाणलं? त्या रामाला जाणलं जो राम कौशल्याच्या पोटी जन्माला आला. आम्ही त्या रामाला जाणलं ज्या रामाने 14 वर्ष वनवास भोगला. आम्ही त्या रामाला जाणलं ज्या रामाच्या विरहापोटी दशरथ राजा काय झाला, मृत्यू पावला. एवढा राम आम्हाला ज्ञात आहे. पण याच्या पलीकडे राम तो कालचा पुत्र दशरथाचा आणि अनंत युगाचा आत्माराम, तो अनंत युगाचा आत्माराम असलेला राम आम्ही जाणला नाही. आज आपण म्हणतो जय श्रीराम, पण याच्यामध्ये सगळं आहे पण रामच नाही. काय म्हटलं मी? याच्यामध्ये सगळं आहे पण रामच नाही. आम्ही म्हणतो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, यात सगळं आहे पण श्रीकृष्ण नाही. हो, या प्रत्येक शब्दामागं अर्थ दडलाय बरं. आपण जय श्री राम म्हणतो पण त्या राम मध्ये राम नाही. का राम नाही? राम आम्हाला उमगला नाही, राम आम्हाला समजला नाही, कारण समजून घेण्याचा यथोचित प्रयत्नच आम्ही केला नाही. जर माऊली हरिपाठात दोन्हीचं महात्म्य सांगते, माऊलींनी अख्ख्या हरिपाठामध्ये सगळीकडे भर थांबा, नॉर्मल गोष्ट आहे. आपण काय म्हणतो, आपलं नाम दुर्लभ आहे. काय म्हणतो? दुर्लभ आहे. 1400 वर्ष चांगदेव जगला. किती? मग 1400 वर्षात रामकृष्ण हरी कानावर पडले नसेल का? आम्ही पंचपदीला उभारल्यावर पण आधी काय म्हणतो? जर आमच्या दृष्टीने रामकृष्ण हरी हे जर तत्व आहे तर 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला आपण कोरडा का म्हटलं? ज्या नामदेवाचा जन्म पंढरपुरात झाला, ज्या नामदेवाचा जन्म पांडुरंगाच्या चरणाशी होता, त्या नामदेवाने कधी रामकृष्ण हरी ऐकला नसेल? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरजन. जर ते दुर्लभ आहे, जर ते विरळ आहे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ हरीचे नाम. हो, निळबरायांना जर माहिती रामकृष्ण हरी तत्व आहे तर तुकोबरायांना काय यावं लागलं? या सगळ्या गोष्टीचा विचार करा, या सगळ्या गोष्टी अंतःकरणात रुजवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली पायरी रामकृष्ण हरीच असते बरं. पहिली पायरी रामकृष्ण हरीच असते. रामकृष्ण हरीशिवाय पुण्याची प्राप्ती होत नाही, अंतःकरण शुद्ध होत नाही. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय सद्गुरूची कृपा आपल्या जीवनात होत नाही. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत जीवनाचा उद्धार होत नाही. आणि जर जीवनाचा उद्धार न होता जर मृत्यू झाला तर समजून घ्या जीवनात जे साध्य साधायचं होतं ते साधलंच नाही. जर तुमचा भ्रम असेल मरण हे साध्य आहे तर सगळ्यात मोठा भ्रम आहे.
जीवनाचं साध्य मरण नाही, जीवनाचं साध्य परमात्मा प्राप्ती आहे. आणि जोपर्यंत परमात्मा प्राप्ती होत नाही, परमात्मा प्राप्तीच्या आधी जर तुम्ही देह सोडला, समजून घ्या अनंत जन्माचं पाप तुमच्या या जीवावर आहे, या देहावर आहे. अनंत जन्मीचा पाप जर तुमच्या देहावर आहे तर परमात्म्याचं नाव सुद्धा मुखात येत नाही. फार भाग्यवान आम्ही संत सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या या प्रांगणामध्ये बसण्याचा अनुभव आपल्यासारख्या लेकरांना आला. भाग्यवान आम्ही सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या तत्वावर चालण्याचा अनुभव आम्हाला आला. अरे भाग्यवान आम्ही. या महाराष्ट्राच्या मातीतल्या पहिलं मंदिर संत श्रीपाद बाबांचं झालं, त्या मंदिरात बसण्याचा अनुभव आम्हाला आला. एवढे सगळे चांगले अनुभव त्यांनाच येतात ज्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगली कर्म केलेत. त्यांनाच येतात ज्यांचा पाप आणि पुण्याचा वाटा चांगला आहे. जर आयुष्यभर पाप केलं असेल ना, कधीही भगवंताचं नाव तोंडावर येत नाही. चुकून येतं आजा मेळ्यासारखं. अहो एवढं सोपं पण नाही की आयुष्यभर संसार करायचा, आयुष्यभर एकमेकाला शिवे देऊन शेवटच्या क्षणी राम राम म्हणायचं. एवढं सोपं आहे का? अहर्निशी सदा करावा परमार्थ का सांगून गेले संत. संतांनी या कारणाने सांगितलं, कारण संतांना माहिती जर आयुष्यभर जर संसार केला तर शेवटच्या क्षणी तेच उफाळून येईल. कारण आपल्याला माहिती उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसेन, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारे आपण, एक दिवशी जन्मणारे, एक दिवशी मृत्यू पावणारे, जन्म मरणाच्या राहाडगाडग्यातून जर सुटायचं असेल, या संसारात साधन हरीचे करा रे बापानो, साधन हरीचे करा रे बापानो, साधन हरीचे. एक लक्षात घ्या, भगवंताचं नाम घेण्यासाठी हा जो देह लागलाय पहा. तीन मगाशीच मी सांगितलं, साध्य, साधन आणि साधक अशा तीन प्रकारच्या गोष्टी असतात. साध्य म्हणजे जीवनात खऱ्या अर्थाने जे अंतिम ध्येय येते म्हणजे साध्य. साधन म्हणजे ते साध्य प्राप्त करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो ते म्हणजे साधन, आणि जो करतो तो म्हणजे साधक. साध्य, साधन, साधक या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. आपल्याला साध्य माहिती, आपल्याकडे साधन आहे, फक्त स्वतःला साधक म्हणून घेण्यासाठी त्या साधनाचा आम्हाला उपयोग करावा लागेल. बरोबर. या ब्रह्मांडाच्या पाठीवर, या जगाच्या भूतलावर जर सांगायला गेलं मायबाप, मी मगाशीच ज्याप्रमाणे म्हटलं, घोटे गावामध्ये बाबांचा जन्म भलेही इगतपुरी तालुक्यात झाला, पण बाबांच्या त्या जीवनक्रमामध्ये बाबांनी स्वतःचा संसार थाटण्यासाठी घोटी या गावामध्ये बाबा येऊन राहिले. घोटीला आल्यानंतर जेव्हा बाबांना स्वतःच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, बाबा कोण आहेत, स्वतः कोण आहेत याची प्राप्ती ज्यावेळेस त्यांना झाली, त्यावेळेस त्यांनी हे संपूर्ण जो देह आहे तो या समाजासाठी अर्पण करून दिला. त्यांचं एकच ध्येय लागलं, आयुष्यभर मी जे काही करेल ते फक्त आणि फक्त इथं बसलेल्या माझ्या
लेकरांसाठी करेल. विचार करा, असं म्हणतात जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. आणि आपला बाप असा होता की प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नवे झाल्यात जमाय, फक्त लेकरू कुठेतरी चुकलंय, लेकरू कुठल्या तरी मार्गावर भरकटलंय. मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे. मद केले अमर, मद केले अमर, मद केले अमर, मद केले अमर. मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे, मरण माझे मरून गेले, मरण माझे. मरण माझे मरुनी गेले. आता माझा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मरणार आहे का? किती जणांना वाटतं इथं जन्मलेला, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती मरणार आहे? जर मरणार नाही मग घाबरतो कशाला? आम्हाला ज्ञात आहे आम्ही मरणार आहे, पण आम्ही मरणार नाही, आमचा देह मरणार आहे. कारण आम्ही चैतन्य आहे. आम्ही कोण आहे? चैतन्य आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला इथपर्यंत सांगितलं की अर्जुना, अरे तू चैतन्य आहेस, तू आत्मा आहेस, मरणारा फक्त देह आहे आणि तो देह परत जन्मणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे ब्रह्मानंद स्वीकारती चैतन्य चैतन्य नाते. ज्याप्रमाणे जुने कपडे घालून आपण नवीन वस्त्र परिधान करत असतो, अगदीच हा आत्मा नवीन शरीर टाकून जो शरीर अधर्माने भरलेलं आहे, जे शरीर आता मात्र पहा ना, ज्यावेळेस सुकलेलं फूल सुद्धा खालीच पडतं, अगदी त्याचप्रमाणे हा देह तो आत्मा सोडून नवीन जीवामध्ये प्रवेश करत असतो. तो प्रवेश मात्र कशाच्या आधारावर ठरतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संग. शेवटच्या क्षणी जी वासना उफाळून येते त्या वासनेच्या आधारावर आपला जन्म ठरत असतो. म्हणून मायबाप आयुष्यभर एवढा सुंदर परमार्थ करा, आयुष्यभर एवढं हृदय स्वच्छ आणि सुंदर ठेवा ना, शेवटच्या क्षणी रामच आठवला पाहिजे, शेवटच्या क्षणी बाबांचं तत्वच आठवलं पाहिजे. हे जर आठवलं ना तर जन्म मरणाचा फेरा तिथंच चुकतो. विठ्ठल पण त्यासाठी आहे ना, जसं अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितलं, तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग. आपल्याला तेच करावं लागेल. आम्ही ज्यात अडकलोय त्यातून बाहेर पडावं लागेल. पण कसं बाहेर पडणार ना? कारण काय आहे ना, माणूस नावाचा प्राणी असा आहे ज्याचं मन, कारण पहा आपला किती इंद्रिय आहेत? 12 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वी बुद्धी, 12वं मन. ही बुद्धी अशी आहे, जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत मनही काही करू शकत नाही. मग अशीच मी म्हटलं, बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे एक केशवराजे. आणि मन ही अशी गोष्ट आहे ज्या मनाच्या आधारावर परमार्थ असतो. बरं, भलेही या कीर्तनामध्ये 200-300 लोक असतील, यातली 100 घरी आहेत. काय म्हटलं मी? यातली 100 घरी आहेत आणि घरातले जे कोण बसले ते कीर्तनात. याचा अर्थ तुम्ही देह नाही, तुम्ही मन आहात. जे तुमचं मन करतं ते ठरवतं तुम्ही काय करता. मन मारून येऊ मन करा, मन मारून येऊ मन करा, मन मारून येऊ मन करा, मन मारून येऊ मन करा. ताती उघड ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. मन मारून येऊ मन करा, मन मारून येऊ मन करा. हो, एक गोष्ट लक्षात घ्या, मनाच्या पलीकडे बुद्धी
असते. बुद्धीच्या पलीकडे आत्मा असतो ना, आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो. त्या परमात्म्याची ओळख करायची असेल तर या सगळे टप्पे पार करावे लागतात. म्हणून बुद्धीचा निश्चय करा, मनाची एकाग्रता करा, आत्म्याची ओळख करून घ्या. परमात्मा कळल्याशिवाय राहणार नाही. या 4 स्टेप जीवनात फार महत्त्वाचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या तेव्हाच होतात जेव्हा अंतःकरणामध्ये भावाची उत्पत्ती होते. काय म्हटलं मी? ज्या वेळेस अंतःकरणामध्ये भावाची उत्पत्ती होते. भावाची उत्पत्ती होण्यासाठी एकमेव जन्म आहे. नाथबाबा सांगतात, या जन्मात जर नाही कळलं तर, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दने आमचे काय वाटायले, एका जनार्दने आमचं काय वाटायलं. पिंगळा 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 माधुरी, जड बोलीत देखा पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी, जड बोलीत देखा पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी, बोले बोले तू देखा पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी, बोले बोले तू देखा पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी, जड बोलीत देखा पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी, जड बोलीत देखा पिंगळा माधुरी. डोला फिरवितो डुगडुगा वाटतो, पिंगळा माधुरी, बोलीत देखा पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी, जर बोलीत देखा पिंगळा माधुरी, पिंगळा माधुरी, जर बोलीत देखा पिंगळा माधुरी. हे जरी नाही कळलं तर परत चुकली यावर मग फेरा पडे. एकदा का वर्म चुकलं परत परत यावं लागेल. बरं, म्हणून मनुष्य जन्माचं वर्म जाणून घ्या. अंतःकरणामध्ये भावाची स्थिती निर्माण करा. कारण भक्ती ही दुसरी तिसरी काही नसून मनाची अवस्था आहे, मनाची आस्था आहे. आणि आस्थेला जर निर्माण करायचं असेल तर भावाची उत्पत्ती अंतःकरणाच्या ठिकाणी करणं जरूर आहे. भाव कोणासारखा असावा? भाव जगद्गुरु तुकोबरायांसारखा असावा. भाव कोणासारखा असावा? अरे भाव महावैष्णव ज्ञानोबरायांसारखा असावा. भाव कोणासारखा असावा? सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारखा असावा. भाव कोणासारखा असावा? भाव राजाची कन्या असणाऱ्या मीरेसारखा असावा. भाव गवळणींसारखा असावा. आठवलं जर द्वापार युग तर कोण आठवतं आम्हाला? आम्हाला गवळणी आठवतात. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, चित्त हरिने माझे हरिले चित्त. मानवित विसरले, विसरले, मानवित विसरले, भारवित विसरले, विसरले, भारवित विसरले. मानवित विसरले, विसरले, मानवित विसरले. भारवित विसरले, विसरले, मानवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैची जाऊ घरा, जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा, जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा. काय असेल हो त्या गवळणींची अवस्था? अगदी ती अवस्था तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला का प्राप्त होत नाही? ज्या मिरेची अवस्था, नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, मैं तो हरी गुण गावत नाचुंगी, अशी अवस्था असणारी मीराबाई
गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद ते काया भेद नाही देवतया. ही अवस्था आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाला का प्राप्त होत नाही आणि ती प्राप्त करून दिली कोणी दिली? सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या रूपाने. नाचे टाळी पिटी प्रेम अंगे धरणी लोटी गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे. हो, ही अवस्था कोणामुळे प्राप्त झाली? त्या तत्वामुळे प्राप्त झाली. त्या सुखाची प्राप्ती अंतःकरणाच्या ठिकाणी कोणामुळे प्राप्त झाली? तर आणि ऐका, ही सुखाची प्राप्ती त्यालाच प्राप्त होते ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे. साधन असून उपयोग नाही. साधन बऱ्याच लोकांकडे आहे, पण ज्याच्या अंतःकरणाची शुद्धता आणि पवित्रता फार महान आहे ना, त्यालाच ही स्थिती प्राप्त होते. हजार वर्ष तप करणाऱ्याला ही अवस्था प्राप्त होत नाही. भाग्यवान आम्ही श्रीपाद बाबांच्या रूपाने तुम्हाला ही अवस्था प्राप्त होते. कारण किंबहुना असो हे जीवा आत्म्याचे लाहे आणि ते तजे होय तया नाम सुख. सुखाची व्याख्या आहे तरी काय? सुख कशाला म्हणावं? अहो, जन्मल्यापासून मरेपर्यंत सुखाच्या शोधात असलेला मनुष्य नावाचा हा प्राणी. काय म्हटलं मी? जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सुखाच्या शोधात असलेला मनुष्य नावाचा हा प्राणी पावला पावलावर मला सुख हवंय म्हणून रात्रंदिवस तळमळ करणारं ही प्रजात, या प्रजातीला कधी सुख प्राप्त झालं का? का प्राप्त झालं नाही? कारण आम्हाला शाश्वत सुखाची व्याख्याच माहिती नाही. आम्हाला परमनंट सुखाची व्याख्याच माहिती नाही. व्हॉट इज हॅपीनेस? आम्ही फार अभिमानाने सांगतो, या जगाच्या बाजारामध्ये सुख शोधण्यासाठी तुम्हाला भलेही कितीही मार्ग दिसू द्या, पण अंतःकरणाच्या ठिकाणी जे सुख प्राप्त होतं ते सुख शेवटचं आणि अंतिम. त्या सुखाच्या नंतर कोणतीही स्थिती राहत नाही. ना पाप नको, पुण्य नको, सुख नको, शांती नको, काहीच नको वाटतं. आणि ही स्थिती त्यालाच उत्पन्न होते ज्याच्या अंतःकरणामध्ये बाबांच्या तत्वाचं बीज पेरून त्याचं अंकुर उमटलेलं असतं. विठ्ठल हो. आणि ही स्थिती तुम्हा आम्हा सर्व साधकांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये पेरून बाबांची ज्या वेळेस 1997 साली वैष्णव मेळाव्याला बाबा आनंद आपल्या ह्याच्यामध्ये होते, तेव्हा वैष्णव मेळाव्यातून जात असताना 5 मिनिटं आनंद मेळाव्यातून ज्यावेळेस बाबा जात असताना आता बाबांनी विचार केला, ज्या कार्य हेतू माझा जन्म झाला. असं म्हणतात माझे महावैष्णव ज्ञानोबराय यांचा अवतार म्हणजे माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा. याचा पुरावा म्हणजे माझे माऊली 22 वर्ष जगले आणि 78 वर्ष माझे श्रीपाद बाबा जगले. 78 + 22 100 वर्षाचं आयुष्य माणसाला कलियुगामध्ये आहे. याचा पुरावा द्यायला गेलं महावैष्णव ज्ञानोबरायांचं राहिलेलं कार्य श्रीपाद बाबांनी त्यांच्या या जीवनामध्ये पूर्ण केलं. पण पहा, जगाचा नियम आहे, नियतीचं हे चक्र आहे, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जावं लागतं. कितीही महान कार्य करणारा असू द्या, महान कार्य करणारे संत जीवनामध्ये ज्या वेळेस येतात तेव्हा ते हे विचार करून येतात, माझं अवतार कार्य जर संपूर्ण झालं तर मात्र मला ह्या देह काय करायचा आहे? त्यागायचं आहे. आपण बाबांचं शेवटचं चरित्र 2 मिनिटात पाहणार, परंतु त्याआधी मला वाटतं इथं बसणाऱ्या प्रत्येकाने सुंदर असे देवाने दिलेले 2 हात वर करून पांडुरंग परमात्म्याच्या नावाचं चिंतन करावं. जे हात वर करतील ते देव आणि जे करत नाहीत ते महादेव. ठरवा करायचं की नाही करायचं. विठोबा Come on,
बारको माय हो बारको ओ बारको माय हो बारको माय ओ बारको माय हो बारको कुंडली कवरदा श्री दागिनाता हो बारको माय ओ बारको माय ओ बारको माय ओ बारको माय जन्माला आल्याचं सगळं कार्य बाबांनी पूर्ण केलं. कार्य पूर्ण झाल्यानंतर बाबांच्या आता लक्षात आलं, ज्या कार्य हेतू माझा जन्म या भूतलावर झाला होता, ज्या मनुष्य जन्माला मी आलो होतो, आता त्या कार्याची पूर्णता झाली आहे. असं म्हणतात, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. अगदी या हेतूने सांगायचं झाल्यास 1978 साली 1998 कालीचा तो काळ होता. नोव्हेंबर महिन्यामध्ये 1997 साली वैष्णव मेळावा झाल्यानंतर आता बाबांची अवस्था फार वयोवृद्ध, ना बाबांना व्यवस्थित बोलता येत होतं ना चालता येत होतं, अशी बाबांची त्यावेळेसची ती अवस्था. ज्यावेळेस बाबांच्या साधकाने काय केलं, खरं सांगू, त्या काळचे साधक त्या साधकांची स्थिती बाबांना बघितल्या क्षणी व्हायची. बाबांकडे बघितल्या क्षणी त्या साधकांच्या डोळ्यातून पाणी यायचं. काय काय साधक तर बाबांना बघून साक्षात परमात्मा भेटल्याची अनुभूती त्यांना येत होती. का हो, बाबांचं आचरण तसं होतं. त्यावेळेस वैष्णव मेळाव्या झाल्यानंतर आता मात्र बाबांची स्थिती खालावली होती. म्हणून काही साधकांनी काय केलं, आपली गाडी बाबांना दिली. तरी पण बाबा आजकालच्या म्हणजे बाबांचं कसं होतं, त्याच बाबा काय बोलले की हा देह जसा जन्माला आलाय तसा एक दिवस या देहाला जावं लागणार आहे. त्यामुळे बाबांनी सांगितलं, तुम्ही असला काही खर्च माझ्यावर करू नका. परंतु साधक बाबांसाठी एवढे वेडे होते, बाबांना त्या गाडीमध्ये बसवलं. त्या गाडीमध्ये बसवल्यानंतर तुम्हाला सांगू, साधकांची अवस्था ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला निघालाय. लक्ष देऊ नये का, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला चाललाय, त्या गोकुळातल्या गोपिकांची जी अवस्था आहे ती माझ्या साधकांची अवस्था आहे. बाबांचं शेवटचं वाक्य आहे, यानंतर मी वैष्णव मेळाव्याला दिसेल नाही दिसेल मला नाही माहिती, या देहाची आता मी गॅरंटी नाही देऊ शकत. ज्याप्रमाणे गोकुळातल्या गोपिका दाय मोकुळ श्रीकृष्णासाठी रडतायत, हे कृष्णा, हे कान्हा, हे गोविंद, हे माधव, परत कधी दिसशील का रे, परत कधी या गोपिकांची आठवण तुला येईल का रे. अक्रूराला शिव्या श्राप देऊ लागल्यात गोपिका. अगदी ती अवस्था साधकांची आहे. बाबा गाडीत बसलेत, गाडीत बसल्यानंतर जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली तशी तशी साधकांची अवस्था, कोणी रडतंय, कोणी भिंतीला आपलं डोकं आपटतंय. बाबांचं ते वाक्य प्रत्येकाच्या हृदयाला लागलंय, बाबा परत येणार नाहीत. बाबांची ती अवस्था पाहून प्रत्येक साधक इतका रडतोय. गोपिकांच्या अवस्थेप्रमाणे साधकांची आता मात्र अवस्था झाली आहे. जसे जसे बाबा इथून गेले तसं जानेवारी महिन्यातला तो दिवस आता मात्र वारं उलट दिशेने वाहू लागलं. स्वर्गातल्या देवांना सुद्धा आता चिंता पडू लागली. सूर्य सुद्धा रोजच्या सारखा तेजस्वी उगवला नाही. चंद्राची शीतलता आता मात्र कुठं हरवून गेली. चंद्र लोपला गेला, सूर्य लोपला गेला. ज्याप्रमाणे एखाद्या नदीवर काहीतरी टाकावं माशांनी गोळा व्हावं, तसा समाज आपल्या बाबांसाठी एकत्र येऊ लागला. बाबांची अवस्था जशी जशी या महाराष्ट्राला कळत गेली, घोटे गावामध्ये दिवसेंदिवस मायबाप गर्दी वाढू लागली. एके दिवशी बाबांची अवस्था अशी ढासळली. बाबांना मुंबईला हलवण्यात आलं. ज्यावेळेस बाबा त्या गाडीत बसले, गाडीत जात असताना सुद्धा नामस्मरण, बरं आपल्यासारखी स्थिती नव्हती त्या महात्म्याची. जाताना आनंद आहे बाबांना, अरे मी चाललो या मनुष्य जन्माला आल्यानंतर या विठ्ठलाच्या देहातून आज मला जायचंय, ही अनुभूती प्रचिती बाबांना आली. आणि बाबांचे साधक एवढे निष्ठावंत होते की बाबांचे डोळे साधकांना सांगत होते, आजच्या नंतर बाबा उद्या आम्हाला दिसणार नाहीत. नाव तुझं घेऊन पडली कोरडं ओटाला, नाव तुझं घेऊन पडली कोरडं ओटाला.
गुरुच्या पोटाला, म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. कैकाने गुरु सेवेत देह गोठला, कैकाने गुरु सेवेत देह गोठला, देह गोठला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. अशी महान विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर आता ती वेळ होती हा देह सोडायची. बाबांना मुंबईला हलवण्यात आलं. बाबांसोबत काही साधकही होते. तिथं गेल्यानंतर ज्या क्षणी डॉक्टरने आपल्या गायकर्ताई असतील त्यांना विचारलं, बाबा पाणी पिलेत का? हा शब्द बाबांनी ऐकला आणि त्या क्षणी बाबांनी ठरवलं, मी जर आत्ता पाणी पिलो ना तर हा समाज या भव नदीत डुबकून जाईल. विचार बघा बाबांचा, या भव नदीत तो बुडून जाईल. म्हणून शेवटचं पाणी प्यायच्या आधी सुद्धा बाबा एका अंगावर झाले आणि ती ज्ञानाची ज्योत, ज्या ज्योतीने अखंड हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली, ती ज्योत ज्या ज्योतीने प्रत्येकाच्या हृदयामधला अंधकार दूर केला, ती ज्योत अनंतात त्या दिवशी विलीन झाले. मायबाप गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, बर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, हो राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज ज्या वेळेस ही घटना ज्या ठिकाणी घडली, विचार करायला गेलं ना, ही गोष्ट आज पण तुमच्या आमच्या अंगावर काटा आणणारी आहे. ज्या वेळेस ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक साधकाला कळाली, प्रत्येक साधक घोटीला निघाला. मायबाप येता जाता टोल नाक्यावरून कुठे चालला, घोटीला चालला, कुठे चालला, घोटीला झाला. आता मात्र पोलिसांना गडबड वाटू लागली. काय एवढा समाज घोटीला जाऊ लागला? अरे कोणी सांगावं, घोटीच्या ठिकाणी ज्या महात्म्याने या समाजाचा विचार केला, तो महात्मा आज ज्या दिवशी अनंतात विलीन झाला, त्या दिवशी प्रत्येक साधकाची अवस्था मी माझ्या मुखाने काय सांगावी. तेवढा शब्द सागर सुद्धा या लेकराकडे नाही की या लेकराने त्या स्थितीचं वर्णन करावं. मायबाप मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं, ज्याप्रमाणे नदीवर काहीतरी खायला टाकावं आणि माशांनी घोळका करावा, अगदी तसाच घोळका तिथं त्या घोटी गावामध्ये जमा झाला. साक्षात देवाला सुद्धा रडायला यावं जो महात्मा गेल्यावर.
ज्ञानोबांची समाधी एकदा आठवून बघा. अरे माझ्या ज्ञानोबाला समाधीला बसवायला ज्याप्रमाणे पण रंग परमात्मा आला ना, अगदी तीच अवस्था माझ्या श्रीपाद बाबा. देव निवृत्तीने धरले दोन्ही कर, धरले दोन्ही कर. देव निवृत्तीने धरले दोन्ही कर, धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. बांधल्या तळ्याचा फुटला पाट, फुटला पाट. बांधल्या पेंडीचा फुटला फुटला. पाणी बारा वाट, पाणी बारा वाट मुरडती. पाणी बारा वाट, पाणी बारा वाट पुढे जाते. नामा म्हणे सर्व कासावी संत, कासावी संत. नामामध्ये सर्व कासावी लावी ती पदर, लावी ती पदर डोळी आधी. लावी ती पदर, लावी ती पदर डोळी आधी. हो, ज्याप्रमाणे माझ्या ज्ञानोबाला समाधीला बसवायला साक्षात परमात्म्याने यावं, परमात्म्याने स्वतः समाधीचं, ज्ञानोबऱ्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, तीच अवस्था असेल हो घोटे गावामध्ये. हीच अवस्था कलियुगामध्ये कोण म्हणतं संत जन्म घेत नाहीत. अरे संतांनी जन्म घेतला, त्या संतांनी जीवनाचा उद्धार केला, शेवटच्या क्षणी देवाने सुद्धा रडावं, एवढा तो क्रूर प्रसंग होता मायबाप. देवी आई, रुक्मिणी आई ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला विचारत असेल, एवढे संत या जगा माझे आले हो, एवढे संत या जगा माझे आले, तरी पण तुमच्या डोळ्यात आसू आहे एका भक्तासाठी. पांडुरंग परमात्म्याने उत्तर द्यावं, रुक्मिणी या जगाच्या पाठीवर भक्तांची कमी नाहीये ग, या जगाच्या पाठीवर भक्तांची कमी नाहीये, अनेक भक्तांना रक्षणाऱ्यांची कमी आहे. आणि असा एक भक्त या कलियुगामाची होऊन गेला, आणि ज्याचं नाव नीट लक्ष देऊ नये का, मी असं नाही म्हणणार चंद्र सूर्य तारे असेपर्यंत बाबांची कीर्ती राहील. चंद्र सूर्य ताऱ्यांना राहावं लागेल जोपर्यंत बाबांची कीर्ती आहे तोपर्यंत. बाबा समजण्यासाठी छोटी गोष्ट नाही आहेत, फार मोठं त्यांचं अस्तित्व आहे, फार मोठी त्यांची आस्था आहे, ते फार मोठं चैतन्य आहेत. ज्या चैतन्याच्या आधारावर आज अख्खा महाराष्ट्र निर्मित झालाय ते चैतन्य आहे. ज्या चैतन्याच्या आधारावर माणूस म्हणून माणूस जन्माला आला, हे तेच चैतन्य आहे. ज्या चैतन्याच्या आधारावर माणसातला देव जागा झाला. आणि ही विभूती देहाने गेली बरं, डोळ्यातले आसव देहासाठी नाही आहेत, डोळ्यातली आसव ही देहासाठी नाही आहे, त्या देहाने केलेल्या कष्टासाठी आहेत. ही डोळ्यातली आसव त्या गेलेल्या देहासाठी नाही आहेत, त्या देहाने 78 वर्ष इथं बसलेल्या जनांचा विचार केला, त्या विचारांची आसव आहे. अश्रू कोणासाठी ही डोळ्यात येत नाहीत. अश्रू एवढी सोपी गोष्ट नाही की जी कोणासाठी डोळ्यात येत नाहीत. श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे मी मगाशीच सांगितलं, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेत जातोय, ती अवस्था आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या साधकांची आहे. काय अरे त्या बाबांनी, त्या महात्म्यांनी, त्या हिऱ्यांनी, त्या कोहिनूर हिरा ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, 78 वर्षामध्ये स्वविचार त्यागून समाजाचा विचार त्या महात्म्याने केला, त्याचा पुरावा म्हणजे ही आसव आहेत. लक्षात घ्या हे अश्रू. आणि खरं सांगू, आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक वाक्य सांगते, बाबांना काहीच नकोय, बाबांना काहीच नकोय, बाबांना एकच गोष्ट हवी आहे, निष्ठावंत साधक हवा आहे. आणि खरं सांगू, खरा साधक तोच असतो ज्याला, आणि ऐका, ज्याला शेवटचं एक वाक्य कुठं बोलते बरं, ज्याला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यात आणि साधकात जर फरक दिसत असेल,
काय म्हटलं मी? ज्याला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यात आणि साधकात फरक दिसत असेल समजून घ्या, बुद्धीतलं द्वैत गेलं नाही. विठ्ठल हो, आपण सगळे बाबांची लेकरं आहे हो. आणि बाबांनी जो मार्ग दाखवून दिलाय त्या मार्गावरून चालणं आमचं कर्तव्य आहे. पहा, हे लेकरू तुमच्यापेक्षा मी मागाशीच सांगितलं फार लहान आहे, अनुभवाने तर फार कमी आहे, परंतु बाबा माझ्या पाठीशी आहेत आणि बाबांच्या आशीर्वादाच्या मुळं आज जे काही शब्द गेले तुम्हा सर्वांच्या कानावर पडले, यातला एकही शब्द या जीवाचा नव्हता.